आपण दर महिन्याला दुसऱ्या रविवारी विज्ञानगंगा व्याख्यानमालेचं आपण एक नियोजन करतो. आणि यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरचे जे व्याख्याते असतात, ज्यांचं आपल्या विषयामध्ये प्रभुत्व असतं, त्यांचे आपण व्याख्यान ठेवतो. आणि वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यान आपण कायम ठेवतो. आणि त्यामध्ये एक गोष्ट बघतो की कुठलाही विषय हा रिपीट न होता नवीन आणि नाविन्यपूर्ण असावा. आज आपल्या समोर प्राध्यापक अश्विन पटवर्धन, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अर्थात ज्याला आधी युडीसीटी म्हणून म्हटलं जायचं, त्याचे केमिकल इंजिनिअरिंग मधले प्राध्यापक आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि आज ते आपल्या समोर लिचिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स या त्यांच्या विषयावरती बोलणार आहेत. आणि त्यांची ओळख पण मला करून द्यायची आहे, कारण आज योगायोग असा आहे की अश्विन आयसीटी मधले आहेत, मी पण आयसीटी मधले आहे, स्मिता मॅडम पण आज हजर आहेत, त्या पण आयसीटी मधले आहेत. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जे बी जोशी सर, पद्मभूषण जे बी जोशी सर, या सर्वांचे आम्ही विद्यार्थी आहोत. त्यामुळे एक वेगळा भावनिक याच्यामध्ये एक जोड पण म्हणता येईल. त्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे अश्विन बद्दल माहिती सांगताना मला जरा अजून थोडासा आनंद वेगळा मिळतोय. कारण त्याची माहिती वाचताना मित्र म्हणून पण आणि एक वरिष्ठ प्राध्यापक म्हणून मला ते सांगताना खूप आनंद होतो. त्याबद्दल थोडक्यात मी माहिती देतो. आणि त्याच्यानंतर मग 50 ते 55 मिनिटं अश्विन सर आपल्याला व्याख्यान देतील. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं काही प्रश्नोत्तर असतील तर ती आपण घेऊ. आणि त्याच्यानंतर मी कार्यक्रमाचा समारोप करेन. असं याचं स्वरूप असेल. हा जो कार्यक्रम आहे आजचा, हे आपलं विज्ञानगंगेचं 90वं पुष्प आहे. म्हणजे आतापर्यंत एकूण 90 व्याख्यानं झालेली आहेत. आणि शेवटचं व्याख्यान हे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती प्राध्यापक हरम सरांचं झालं. आणि कालच आमची स्थायी समितीची सभा झाली, त्यामध्ये आम्हाला अधिकृतपणे सांगण्यात आलं आणि आम्ही स्वतः पाहिलं की मविपा.com या मविपा संकेतस्थळावरती ही सर्व लेक्चर्स आतापर्यंत जी झालेत त्याचे व्हिडिओ सगळे अपलोड झालेले आहेत. त्यामुळे तो एक ज्ञानाचा सागर आणि त्यातली माहिती ही कायमस्वरूपी आपल्या राहील. तसंच काही दिवसांमध्ये आजचं व्याख्यान देखील ते अपलोड होईल. हे व्याख्यान आपण लाईव्ह बघतच आहोत आणि तेच वेगवेगळ्या सोशल मीडियावरनं पण प्रसारित होतं. त्यामुळे मी थोडक्यात आता या व्याख्यात्यांची ओळख करून देतो. अश्विन पटवर्धन केमिकल इंजिनिअरिंग मधले आहेत. आणि त्यांच्या अनेक विषयांमधला आवडते विषय जे त्यांनी ज्याच्यात रिसर्च केलं ते म्हणजे ट्रान्सपोर्ट फिनॉमिना, सीएफडी कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स, लिक्विड एक्स्ट्रॅक्शन या विषयांवरतीच एका विशिष्ट विषयावर असते त्याच्यात आज आपल्या व्याख्यानात बोलणार आहेत. मल्टीफेट रिॲक्टर मिक्सिंग हा एक त्यांच्या आवडीचा विषय आहे. असे अनेक विषय त्यापैकी त्याच्याबद्दल जर काही जास्ती सांगायचं झालं तर मीच जास्ती वेळ घेईन, पण मी थोडक्यात सांगतो की त्यांच्याकडे पीएचडी आतापर्यंत 31 विद्यार्थी पीएचडी पूर्ण झालेली आहे. 5 विद्यार्थ्यांची पीएचडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आहे. मास्टर्समध्ये 53 मास्टर्स त्यांच्या अध्यापनाखाली मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेले आहेत. 2 जणांचं मास्टर्स अजून चालू आहे. आतापर्यंत प्राध्यापक अश्विन यांचे 126 पब्लिकेशन झालेली आहेत देशोविदेशामध्ये. बीकेम आणि पीएचडी त्यांनी युडीसीटी म्हणजे आताच्या आयसीटी मधनं केलेली आहे. आणि मधल्या काळात त्यांनी एमएस एमआयटी मधनं केलेलं आहे. यांच्याबद्दल खास काही मुद्दे मला सांगायचे झाले तर खूप अभिमानाने सांगावे वाटतात की 1993 साली त्यांना मुंबई विद्यापीठातनं गोल्ड मेडल मिळालेलं आहे. इनोव्हेशन्स असलेला पीएचडी थेसिस म्हणून त्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यातर्फे त्याचा सत्कार केला गेलेला आहे, मान्यता मिळालेली आहे. यंग इंजिनियर अवॉर्ड म्हणून इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियर्सनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. यंग सायंटिस्ट अवॉर्ड म्हणून इन्सा, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी 2004 मध्ये सन्मानित केलेला आहे. अमर डायकेम अवॉर्ड हा जो एक अतिशय प्रतिष्ठित अवॉर्ड असतो, तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनियर्स ज्यामध्ये 35 किंवा 35 वयापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो, तो अश्विन पटवर्धन यांना मिळालेला आहे. त्यांना नरोत्तम सेखरिया अवॉर्ड एक्सलन्स इन टीचिंग हे पण मिळालेलं आहे. आणि अजून एक खूप हृद्य गोष्ट म्हणजे आर ए राजाध्यक्ष, जे आमचे सर्वांचे एक लाडके टीचर होते, दुर्दैवानी असते आपल्यात नाहीत, आयसीटी मधले, त्यांच्या नावाने दिला गेलेला प्राध्यापक आर ए राजाध्यक्ष बेस्ट टीचर अवॉर्ड अश्विन पटवर्धन यांनी आतापर्यंत 6 वेळा मिळवलेला आहे. आणि अजून खूप कारकीर्द बाकी आहे. त्यामुळे असे खूपच प्रभावी वक्ते आज आपल्याला मिळालेले आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा प्राध्यापक एम एम शर्मा अवॉर्ड 2016 साली प्राध्यापक पटवर्धन यांना मिळाले. आज आपल्याकडे प्राध्यापक पटवर्धन हे टॉप 2% जे त्याच्यातले या विषयातले निष्णात म्हटले जातात त्यापैकी एक आहेत.
3 वर्ष ते केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून पण होते. आणि मी स्वतः अजूनही आयसीटीशी निगडीत आहे आणि मला कल्पना आहे की त्यांची व्याप्ती आणि विद्यार्थ्यांबरोबर असलेली एक घनिष्ठता विषयांबद्दल आणि त्या मुलांना मेंटरिंग करण्याबद्दल किती चांगली आहे. त्यामुळे आज अ, आपल्याकडे खूप अतिशय प्रभावी व्यक्तित्व आलेलं आहे आणि ते लिचिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स या विषयावरती बोलणार आहेत. हे प्रेझेंटेशन त्यांच्या पॉवर पॉईंट मधनं असेल आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे कदाचित इंग्रजी शब्दांचा वापर करता येईल, कारण हे खूप केमिकल सब्जेक्ट आहे आणि बाकीचं ते सर्व विवरण मराठीतनं करतील. मी प्राध्यापक पटवर्धन यांना विनंती करतो की विज्ञान गंगेचं हे 90वे पुष्प जे आहे त्याची आपण व्याख्यानाची सुरुवात करा. धन्यवाद. थँक्यू हेमंत. थँक्यू मराठी विज्ञान परिषदेला धन्यवाद. आज आपण ब्लिचिंग आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स असा विषयावर बोलणार आहोत. तर मी त्या विषयाला सुरुवात करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या देशासाठी, कृषीप्रधान देशासाठी फर्टिलायझर्स किती इम्पॉर्टंट आहेत. तर हे फर्टिलायझर तयार करण्याची प्रक्रिया, म्हणजे एकच प्रक्रिया दाखवतोय मी. खूप वेगवेगळी फर्टिलायझर असतात, पण एकच प्रक्रिया अशी असते की रॉक फॉस्फेट पासून चालू करतात. म्हणजे म्हणजे ह्याला आपण खनिज म्हणू. रॉक फॉस्फेट पासून चालू करतात. रॉक फॉस्फेटची रिॲक्शन एका ऍसिड बरोबर करतात. बहुतांशी सल्फ्युरिक ऍसिड बरोबर करतात आणि मग फॉस्फोरिक ऍसिड तयार होतं. आणि हे फॉस्फोरिक ऍसिड वेगळ्या वेगळ्या फर्टिलायझरमध्ये वापरलं जातं, जसं की नायट्रोफॉस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट. म्हणजे त्याची अमोनिया बरोबर रिॲक्शन करून डायअमोनियम फॉस्फेट, म्हणजे त्या फर्टिलायझरमध्ये नायट्रोजन पण असतो आणि फॉस्फरस पण असतो, जे पिकांसाठी उपयोगी असतं. आणि अशी फर्टिलायझर ते आपण शेतकरी आपल्या फार्ममध्ये वापरतात. तर आपल्याला आपण हे प्रोसेस जर बघितली तर असं दिसून येईल की ह्या रॉक फॉस्फेटमध्ये कॅल्शियम असतं, फॉस्फेट असतं, म्हणजे P2O5 फॉस्फेट असतं. आणि ह्याचबरोबर बाकी बरीच मिनरल्स असतात. तर ती सगळी मिनरल ह्या फॉस्फरिक ॲसिडमध्ये येतात. आणि त्या फॉस्फरिक ॲसिडमधनं जर आपण रिमूव्ह नाही केली तर ती सगळी फर्टिलायझरमध्ये जातात आणि ती फर्टिलायझरच्या थ्रू आपल्या सगळ्या पिकांवर जातात. आणि पिकांवर आपण पाणी जे वापरतो ते पिकांच्या म्हणजे पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह सॉल्युबल होतात आणि मग ते ग्राउंड वॉटरमध्ये जातात. म्हणजे जमिनीखालचं जे आपण भूजल म्हणतो त्याला, ते त्या पाण्यामध्ये ते सगळे जातात. तर आपण अशी जर सुरुवात केली की आपण ह्या रॉक फॉस्फेटमध्ये आपण किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची मिनरल्स आहेत आणि त्या मिनरल पैकी किती मिनरल आपली आणि किती प्रमाणात मिनरल फर्टिलायझरमध्ये जातात आणि ती जमिनीत जातात, असं जर आपण बघितलं आणि मग आपण एखादी प्रोसेस तयार केली की ही आपण मटेरियल्स किंवा मिनरल्स कशी रिमूव्ह करायची. आणि ती एकदा रिमूव्ह केली आपण की आपल्याला फर्टिलायझर पण आपली सुरक्षित झाली, म्हणजे आपल्या जमिनीत पण ती मिनरल्स जाणार नाहीत. आणि जी मिनरल आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, जी मिनरल आपण काढतो ह्या फॉस्फरिक ॲसिडमधनं किंवा फर्टिलायझरमधनं किंवा रॉक फॉस्फेटमधनं, ती आपण रिकव्हर केली आणि प्युरिफाय केली तर आपल्याला त्यापासून वेगळ्या वेगळे त्या त्या मिनरल्सचा आपल्याला वेगळे वेगळे उपयोग पण करता येतील. तर असं हे आजचं व्याख्यान आहे. अ, आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारातून बघणार आहोत की मिनरल्स किती प्रमाणात आहेत, कशी आहेत आणि ती कशी आपण काढणार आहोत. तर हे आजचं म्हणजे रूपरेखा अशी आहे की आपण मिनरल्स आपण फर्टिलायझरमधनं किती निघता येतात आणि किती काढता येतात, फॉस्फरिक ॲसिडमधनं किती काढता येतात, रॉक फॉस्फेटमधनं किती काढता येतात. आणि रॉक फॉस्फेटमध्ये जे कॅल्शियम असतं आणि आपण सल्फ्युरिक ॲसिडवर रिॲक्शन केली तर कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम तयार होतं. तर ते जिप्सममध्ये पण काही काही मिनरल्स राहतात. तर म्हणजे हे 3 भाग आहेत आजच्या टॉकचे, की रिमूव्हल फ्रॉम फर्टिलायझर, रिमूव्हल फ्रॉम फॉस्फेट रॉक आणि रिमूव्हल फ्रॉम फॉस्फोजिप्सम. आणि जर वेळ उरला तर मी थोडंसं डिझाईन ऑफ एक्स्ट्रॅक्शन इक्विपमेंट, म्हणजे हे आपण इंडस्ट्रीयल स्केलमध्ये आपण कशा प्रकारे काढू शकतो, हे आपण शेवटच्या भागात आपण बघणार आहोत. तर साधारण फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंगची ही प्रोसेस असते. रॉक फॉस्फेट आपण घेतो. त्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये आपण ते त्याचे छोटे छोटे तुकडे करतो, म्हणजे ग्राइंड करतो, पावडर करतो. ती पावडर पाण्यामध्ये आपण हे करतो, सस्पेंड करतो. फॉस्फरिक ॲसिड घालतो, सल्फ्युरिक ॲसिड घालतो
मग सल्फ्युरिक ऍसिड आणि रॉक फॉस्फेट, म्हणजे रॉक फॉस्फेट म्हणजे साधारण कॅल्शियम फॉस्फेट असंच आपण धरूया. कॅल्शियम फॉस्फेट असतं, कॅल्शियम फ्लोराईड असतं, सिलिका असतं आणि बरेचशी मिनरल्स असतात. तर ती सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन झाली की ते फिल्टर करतो आपण. फिल्टर केल्यावर आपल्याला कॅल्शियम सल्फेट असं सॉलिड मिळतं, त्याला आपण फॉस्फोजिप्सम असं म्हणतो. ते फॉस्फरिक ऍसिड जे तयार होतं त्याच्यामधून निघालेलं जिप्सम, म्हणून ह्याला स्पेशल नाव देतात, फॉस्फोजिप्सम असतं. कॅल्शियम सल्फेट पण बाकी काही काही मिनरल्स असतात, ते आपण नंतर बघू. तर हे फॉस्फरिक ऍसिड, मग आपण हे फॉस्फरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेट करतो आपल्याला जितक्या कॉन्सन्ट्रेशनचं पाहिजे ते, आणि मग त्याच्यात आपण अमोनिया बरोबर रिॲक्शन करून आपण डायअमोनियम फॉस्फेट किंवा मोनोअमोनियम फॉस्फेट अशी फर्टिलायझर्स बनवतो. ते साधारण अशी प्रक्रिया सगळ्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्समध्ये असतात. आणि हे एक फर्टिलायझर आहे, अजून बरीच फर्टिलायझर असतात की ज्याच्यात सुपरफॉस्फेट म्हणतो आपण, सिंगल सुपरफॉस्फेट म्हणतो, ट्रिपल सुपरफॉस्फेट म्हणतो, किंवा नायट्रोफॉस्फेट म्हणतो, जेव्हा आपण सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्शन करतो. अशी वेगळे वेगळे फर्टिलायझर बनवतो. आणि मुख्य उद्देश आपलं फर्टिलायझर हेच असतं. त्याच्यामध्ये किती नायट्रोजन आहे, किती फॉस्फरस आहे, ह्याच्यावरनं ते पिकासाठी किती पोटॅशियम आहे, ह्याच्यापासून ते पिकांसाठी किती उपयोगी आहे हे ठरतं. आणि मग कुठच्या पिकासाठी कोणचं वापरतात, कुठच्या जमिनीप्रमाणे कुठचं वापरायचं हे हे ठरलेलं असतं. अ, तर आपण ह्या प्रक्रियेमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये आपण आता वेगवेगळे मिनरल जी रॉक फॉस्फेटमध्ये आहेत ती आता कुठे कुठे जातात आणि ती आपण कुठून कुठून काढू शकतो, हे आपण हळूहळू बघूया. तर सुरुवातीला आपण जर अख्खा हा प्लांट बघितलात, म्हणजे आपण अख्खं, म्हणजे आपण इंजिनिअरिंगमध्ये आपण त्याला कंट्रोल व्हॉल्यूम म्हणतो, की आपण जर हा असा अख्खा कंट्रोल व्हॉल्यूम घेतला, अख्खा प्लांट असा कंट्रोल व्हॉल्यूम घेतला, तर आपल्याकडे फर्टिलायझर प्लांट हा 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 असा कंट्रोल व्हॉल्यूम म्हणू आपण ह्याला. तर ह्याच्यामध्ये आपण रॉक फॉस्फेट घेतो, सल्फ्युरिक ऍसिड घेतो, अमोनिया घेतो, आणि आपलं डायअमोनियम फॉस्फेट, मोनोअमोनियम फॉस्फेट हे फर्टिलायझर बनतं. आणि फॉस्फोजिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट असं बनतं. तर एक छोटीशी मी इंट्रोडक्शन म्हटलं तर, की आपण ह्या रॉक फॉस्फेटमध्ये मी दोन तीनच मिनरल आपण जास्त बोलूया. एक म्हणजे फ्लोरीन असतं कॅल्शियम फ्लोराईड फॉर्ममध्ये, युरेनियम असतं युरेनियम फॉस्फेट फॉर्ममध्ये, आणि वेगळी वेगळी रेअर अर्थ एलिमेंट असतात. आपण पुढे पुढे जाऊन बघू की कोणची कोणची रेअर अर्थ एलिमेंट असतात. तर जनरली रॉक फॉस्फेटमध्ये, मग आता हे कुठच्या देशातनं रॉक फॉस्फेट येते त्याच्याप्रमाणे त्याच्यात किती फॉस्फरस कंटेंट आहे, त्याला P2O5 अशा पदार्थ, अशा आपण P2O5 इक्विव्हॅलंट असं आपण रॉक फॉस्फेटची तुलना करतो. तर ते P2O5 20 ते 40% असतं. युरेनियम कंटेंट त्याच्यात 60 ते 600 मिलीग्रॅम पर केजी, म्हणजे पार्ट्स पर मिलियन म्हणू आपण. 60 ते 600 मिलीग्रॅम पर केजी, 60 ते 600 ppm एवढं असतं. आणि बाकीची रेअर अर्थ एलिमेंट 100 ते 6000 मिलीग्रॅम पर केजी, म्हणजे 100 ते 6000 मिलीग्रॅम पीपीएम, पार्ट्स पर मिलियन असं असतं. तर ही जी एलिमेंट्स सगळी आहेत ती बहुतांशी ह्या आपण जे फर्टिलायझर वापरतो आणि आपण रॉक फॉस्फेट, आपण जे फॉस्फोजिप्सम बनलं ह्या प्रक्रियेमध्ये, त्याच्यामध्ये येतं. आता युरेनियम जर बघितलं तर 60 ते 600 पैकी फॉस्फोजिप्सम मध्ये फक्त 12 ते 120 ppm जातं, म्हणजे जवळजवळ 80% युरेनियम हे फॉस्फोरिक ऍसिडमध्ये आणि त्याच्यामुळे जे डायमोनियम फॉस्फेट बनतं त्याच्यामध्ये जातं. आणि ही रेअर अर्थ एलिमेंट जी 100 ते 6000 ppm आहेत, ती बहुतांशी आपल्या फॉस्फोजिप्सम मध्ये येतात, कारण ती सॉल्युबल नसतात, त्यांचे त्यांचे सल्फेट सॉल्ट सॉल्युबल नसतात, त्याच्यामुळे ते फॉस्फोजिप्सम मध्ये येतं. तर अशा प्रकारे आपण जर फर्टिलायझर बघितलं तर त्या फर्टिलायझरमध्ये जवळजवळ 48 ते 480 ppm युरेनियम असू शकतं, 15 ते 1200 ppm रेअर अर्थ एलिमेंट असू शकतात. तर हे जर आपण नाही काढलं तर ही सगळी एलिमेंट ह्या पिकांवर जातात आणि पिकांमार्फत ती जमिनीत जातात. आणि मग एस्पेशली युरेनियम वगैरे अशा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्समुळे मग ते इन्सिडन्सेस ऑफ कॅन्सर वगैरे जास्ती होतात. म्हणजे आपण आपल्या देशात बघितलं तर पंजाब हरियाणामध्ये कॅन्सरचे इन्सिडन्सेस जास्त आहेत, आणि त्याचं एक रिझन
हे असं युरेनियम फर्टिलायझरमध्ये असल्यामुळे ते पण असू शकतं. आणि हे रेअर अर्थ एलिमेंट म्हणजे आपण वेगवेगळे रेअर अर्थ एलिमेंट बघूया. पण ती रेअर अर्थ एलिमेंट खूप व्हॅल्युएबल आहेत आणि त्यांचे वेगळे वेगळे उपयोग आहेत. तर ते त्यातले काही काही उपयोग आपण बघूया. पण ते सगळे आपल्याला फॉस्फोजिप्सम मध्ये जातात. तर म्हणून हा आजचा विषय असा की आपण ही मिनरल्स आपण फर्टिलायझर मधनं कशी काढू शकतो, रॉक फॉस्फेट मधनं कशी काढू शकतो आणि फॉस्फोजिप्सम मधून कशी काढू शकतो. म्हणजे फर्टिलायझर मधून, फॉस्फोजिप्सम मधून. पण हे तिकडे जाण्याच्या आधीच जर आपण रॉक फॉस्फेट मधनच जर काढलं तर मग आपल्याला ह्या दोन्हीकडनं काढायची गरज नाही. त्यामुळे ह्या तिन्हीमधनं आपण ती एलिमेंट्स कशी काढू हे आपण आज बघणार आहोत. तर हे जे आपलं फर्टिलायझर युसेज आहे, तर ते फर्टिलायझर युसेज आपल्या देशात P2O5 इक्विव्हॅलंट असं जर फर्टिलायझरमध्ये मुख्य कॉम्पोनंट फॉस्फरस नायट्रोजन असतात, तर ते फॉस्फरसचं इक्विव्हॅलंट किती फर्टिलायझर देशामध्ये वापरतात, तर ते जवळजवळ 9.3 मिलियन मेट्रिक टन, म्हणजे 9.3 मिलियन म्हणजे 9.3 × 10⁶ मेट्रिक टन एवढं P2O5 इक्विव्हॅलंट फर्टिलायझर वापरतात. त्यापैकी 11.9 मिलियन मेट्रिक टन डायमोनियम फॉस्फेट असतं, 4.5 मिलियन मेट्रिक टन सुपर फॉस्फेट असतं, सिंगल सुपर फॉस्फेट, आणि 11.8 मिलियन मेट्रिक टन NPK फर्टिलायझर म्हणजे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असतात. आणि इंडिजिनस रॉक फॉस्फेट आपल्या देशात रॉक फॉस्फेट आहे अवेलेबल, पण त्याच्यात P2O5 कंटेंट कमी आहे. तो जवळजवळ 30% P2O5 कंटेंट असतो आणि ते आपल्याला 1.5 मिलियन मेट्रिक टन म्हणजे आपल्या गरजेपेक्षा 10% किंवा 10-12%, 15% एवढंच आपल्या देशात येतात. आपल्याला जास्ती करून आपल्याला हे रॉक फॉस्फेट आपण आयात करतो. तर मुख्य 53% डायमोनियम फॉस्फेट, मोनोमोनियम फॉस्फेट, 21% NPK फर्टिलायझर आणि बाकीची फर्टिलायझर अशी असतात. त्यामुळे डायमोनियम फॉस्फेट याच्यातनं आपण जर मिनरल रिकव्हर केली तर आपण 53% ह्याच्यापैकी मिनरल्स आपण रिकव्हर करू शकतो. आणि अ, तर आता पहिलं आपण बघूया की हे ऑलरेडी जे फर्टिलायझर बनलं त्याच्यामधनं आपण कसं रिकव्हर करू. म्हणजे आता पहिला सब्जेक्ट असा असेल की रिकव्हरी ऑफ युरेनियम अँड फ्लोरीन फ्रॉम डायमोनियम फॉस्फेट. तर ह्याच्यामध्ये हे एलिमेंट्स सगळे आपण बघितले ते खूप कमी कॉन्सन्ट्रेशनचे आहेत. म्हणजे 60 ते 600 ppm, 100 ते 6000 ppm, म्हणजे ppm लेव्हलमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन्स आहेत तर ती मेजर करणं इम्पॉर्टंट आहेत. म्हणून आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये इंडक्टिव्हली कपल्ड प्लाझ्मा एमिशन मास स्पेक्ट्रोमेट्री असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपण मिनरलचं सोल्युशन आपण ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इंजेक्ट केलं तर ते जे आर्गॉन गॅस असतो त्याच्यामुळे प्लाझ्मा तयार होतो आणि त्या प्लाझ्मामुळे ते व्हेपोराइज होऊन ते हाय टेम्परेचरला जातं आणि मग त्याचं एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी बघतात किंवा मास स्पेक्ट्रोस्कोपी बघतात. त्याच्यापासून आपल्याला मग ते युरेनियम किती, रेअर अर्थ एलिमेंट्स किती, आणि ह्या सगळ्या रेअर अर्थ एलिमेंट त्याचं एकाच वेळेला अनालिसिस पण करता येतं. तर हे झालं युरेनियम आणि रेअर अर्थ एलिमेंट्सवर. आयन क्रोमॅटोग्राफी नावाचं आमच्याकडे अजून एक इन्स्ट्रुमेंट असतं. तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कॅटायन्स म्हणजे NH4+ कॅल्शियम 2+ असे कॅटायन किंवा फ्लोरीन आणि फॉस्फेट असे अनायन असे हे आपल्याला त्याच्याबरोबर अनालिसिस करता येतं. आणि अजून एक इन्स्ट्रुमेंट जे आपण कधी कधी ह्याला बघितलं असेल, आपण एखाद्या ज्वेलरीच्या दुकानात गेलो की ते आपल्याला सोन्याचं 24 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे हे कसं पटकन सांगतात. ते इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला म्हणतात ते EDS, एनर्जी डिस्पर्सिव्ह एक्स रे फ्लोरसन्स. तर ते इन्स्ट्रुमेंटनी आपल्याला डायरेक्टली रॉक फॉस्फेटमधनं आपल्याला आणि फॉस्फोजिप्सममधनं आपल्याला समजू शकतं की किती एलिमेंट्स आहेत. म्हणजे हे सॉलिड सॅम्पलमधनं आपण हा अनालिसिस करतो. आयन क्रोमॅटोग्राफी आणि ICP-MS किंवा ICP-ES हे आपल्याला लिक्विडमधनं अनालिसिस करता येतात. तर ही सगळी आम्ही इन्स्ट्रुमेंट आमच्या इन्स्टिट्यूटमधली वापरतो.
आणि त्याचं पहिले कॅलिब्रेशन करायला लागतं. कॅलिब्रेशन म्हणजे आपल्याला नोन सॅम्पल आपण इंजेक्ट करायचं आणि त्याचा रिस्पॉन्स बघायचा आणि मग तो कॅलिब्रेशन कर्व काढायचा आणि मग एकदा हा कॅलिब्रेशन कर्व आले वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचे की मग आपल्याला अननोन सॅम्पलमध्ये आपण ह्या कॅलिब्रेशन कर्ववरून आपल्याकडे किती कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला समजू शकतो. म्हणजे आपण एरियामध्ये घेतो किंवा इंटेन्सिटीमध्ये घेतो आणि त्याच्यापासून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळतं. तर हे सगळ्या एलिमेंटचे कॅलिब्रेशन कर्व बनवायला लागतात आणि त्यासाठी ते सॅम्पल्स प्युअर सॅम्पल्स आपण घेतो आणि मग त्याच्यापासून हे कॅलिब्रेशन कर्व तयार करतो. तर मार्केटमधनं आम्ही खूप सारी डायमोनियम फॉस्फेट सॅम्पल्स आणली आणि त्या सगळ्या सॅम्पल्सचं अनालिसिस केलं. तर हा पहिला ग्राफ जर बघितला तर ह्याच्यामध्ये दिसतं की आपल्याकडे फ्लोरीन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ॲज अ फ्लोराईड ॲज कॅल्शियम फ्लोराईड किती टक्के आहे हे आपल्याला हा ग्राफ दाखवतो. तर ही वेगळी वेगळी सॅम्पल घेतली तर त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन पण आहे, कारण तो रॉक फॉस्फेट जिथून हे डायमोनियम फॉस्फेट बनवलं तो कुठून आला त्याच्यावरनं त्याच्यामध्ये फ्लोरीन किती आहे हे ठरल हे 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 अवेलेबल इम्पॉर्टंट हे असतं आणि त्याच्याप्रमाणे मग तो डायमोनियम फॉस्फेटमध्ये किती आला हे ठरतं. तर आपण बघितलं की खूप व्हेरिएबिलिटी आहे, म्हणजे कधी कधी 0.3 0.4% पण असतं, पण कधी कधी जवळजवळ 2.5 पावणे 3% पण असतं. आणि जर आपण ह्या 15-16 सॅम्पलची ॲव्हरेज घेतली तर साधारण आपल्याकडे 1.3% फ्लोरीन असतं ॲज कॅल्शियम फ्लोराईड. युरेनियम बघितलं तर ते जवळजवळ अगेन प्रत्येक देशाकडमधनं जे येणारं रॉक फॉस्फेट आहे त्याच्यामध्ये किती युरेनियम आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याप्रमाणे डायमोनियम फॉस्फेटमध्ये किती आलं ते पण ते ठरतं. तर कधी कधी 10 ppm 5 ppm पेक्षा खाली पण आहे आणि कधी कधी 180-200 ppm पर्यंत पण युरेनियम डिटेक्ट झालेलं आहे. तर ॲव्हरेज आपण जर घेतलं तर जवळजवळ 100-110 ppm युरेनियम असं असतं. आणि हे वेगळे रेअर अर्थ एलिमेंट मी 2-3च दाखवले आता, की इट्रियम, निओडिमियम, लॅन्थेनम, सिरियम असे 4-5च मी दाखवणार आहे. पण ते सगळे जर ऍड केले तर ते सगळे ऍड करून जवळ कधी कधी कुठच्या कुठच्या रॉक फॉस्फेटमधनं तयार होणारं डीएपी मध्ये जवळजवळ 1,800 ते 2,000 ppm रेअर अर्थ असतात. पण ॲव्हरेज त्यांचं जर घेतलं तर ॲव्हरेज जवळजवळ 100 ppm पर्यंत रेअर अर्थ एलिमेंट असतात. आणि हे कंबाईंड आहे. तर ह्या कंबाईंडचं जर आपण ब्रेकअप बघितला तर त्याच्यात इट्रियम असतं जवळजवळ 60 ppm, लॅन्थेनम, सिरियम, स्कॅन्डियम, निओडिमियम. आता आपण सगळ्यांना माहिती असलेला उपयोग निओडिमियमचा म्हणजे सुपर कंडक्टिंग मॅग्नेट्स जी मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेनमध्ये वापरतात. तर त्यासाठी ते निओडिमियम लागतं. तर अशी खूप सारी एलिमेंट्स आणि सिरियम हे उत्तम कॅटलिस्ट आहे. इट्रियम ह्याचे पण अनेक उपयोग आहेत. तर असे वेगळे वेगळे एलिमेंट आपल्याला सापडतात. पण मुख्यतः सिरियम, निओडिमियम, इट्रियम असे हे सगळ्यात जास्ती आहेत. तर हे आधीचाच ग्राफ आपण फ्लोराईडचा आपण जर बघितला तर असं म्हणजे स्पेक्ट्रम आपण जर बघितला तर P2O5 कंटेंट किती आहे त्याचं पर्सेंटेज फ्लोरीन मध्ये किती, म्हणजे फ्लोरीन ह्या P2O5 पर केजी आपण P2O5 आपण जर पिकांना दिलं तर त्याच्यामध्ये किती असेल आणि ॲज अ फर्टिलायझर मध्ये किती असेल असा हा ग्राफ दाखवतो. पण इम्पॉर्टंट पॉईंट हा नाही आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आपण हे जर लक्षात ठेवलं की 1.3% इन डायमोनियम फॉस्फेट असं जर आपण लक्षात ठेवलं 1.3% म्हणजे ॲव्हरेज इकडे आहे. आणि आपण युरेनियम बघितलं तर ते 100 ppm असं आहे. तर आपण हा युरेनियम वेगळ्या वेगळ्या कंट्रीमधनं आता युरेनियम आपल्या देशाला आयात करायला लागतं. तर ते वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये म्हणजे कझाकस्तानमधलं युरेनियमचं रॉक, ऑस्ट्रेलियामधला, कॅनडामधला, इंडियामधला असे वेगवेगळे जर बघितले तर हे डायमोनियम फॉस्फेटमध्ये जे युरेनियम असतं ते ऑलमोस्ट सेम लेव्हल आहे. आपल्या आपल्याकडे येणारं युरेनियमचं ओर मध्ये जेवढं असतं तेवढंच जवळजवळ ह्या डायमोनियम फॉस्फेटमध्ये असतं. आणि आता लोक युरेनियमचा न्यूक्लिअर पॉवरसाठी इम्पॉर्टंट आहेच, त्याच्यामुळे लोक
समुद्रातल्या पाण्यामधनं युरेनियम कसं काढता येईल हे पण, ह्याच्यावर पण संशोधन बरंच झालेलं आहे आणि चालू आहे. तर ते 3.2 PPB म्हणजे पार्ट्स पर बिलियन आहे. म्हणजे आपल्याकडे जे 100 PPM आहे ते कितीतरी हजार पटीने जास्ती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातनं युरेनियम काढणं हा खूप सोपा किंवा खूप इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे. तर आपण एक छोटंसं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याकडे 11.9 मिलियन मेट्रिक टन डायमोनियम फॉस्फेट आहे आणि त्या डायमोनियम फॉस्फेटमध्ये 1.3% फ्लोरीन आहे. तर ह्याच्यापासून आपल्याला जवळजवळ 0.15 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 150 1.15 मिलियन मेट्रिक टन म्हणजे आपण 150 मिलियन किलोग्रॅम म्हणू त्याला, असं फ्लोरीन आपल्याला मिळू शकतं. किंवा 1.9 मिलियन मेट्रिक टन DAP आणि आपण 100 PPM असं जर म्हटलं तर 1200 टन युरेनियम आपण ह्या सगळ्यातनं बनवू शकतो. मग ह्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येईल की ह्याचं पोटेन्शियल किती जास्त आहे आणि किती आपण काढू शकतो ह्याच्यातनं आणि त्याचा आपल्या देशाला उपयोग होऊ शकतो. तर मग आम्ही वेगवेगळी प्रक्रिया ट्राय केली. तर डायमोनियम फॉस्फेटमध्ये जे नायट्रोजन असतं, तर ते नायट्रोजन आणि फ्लोरीन हे अमोनियम फ्लोराईड फॉर्ममध्ये असतात. तर त्या सगळ्या अमोनियम फ्लोराईड वेगवेगळे जे फॉर्म आहेत, तर त्या सगळ्यांचं बॉइलिंग पॉईंट किंवा डिकम्पोजिशन टेम्परेचर हे साधारण 100, 125, 140 अशा टेम्परेचरमध्ये हे सगळे अमोनियम फ्लोराईड्स डिकम्पोज होतात. तर आपण जर डायमोनियम फॉस्फेट घेतलं आणि ते 145, 150 डिग्री पर्यंत हीट केलं तर ते अमोनियम फ्लोराईड सगळे बाहेर जातात. पण मुख्य इम्पॉर्टंट असं गोष्ट की आपल्याला अमोनियम पण बाहेर जातो. कारण अमोनियम फ्लोराईड हे बाहेर निघतंय. त्याच्यामुळे डायअमोनियम फॉस्फेटमधलं नायट्रोजन कंटेंट कमी होतं. ते आपल्याला नको आहे. म्हणून हे आपण अमोनियम फ्लोराईड जे बाहेर निघालं ते आपण जर अल्कली बरोबर म्हणजे न्यूट्रलाइज केलं तर त्याच्यामधनं आपल्याला परत अमोनियम आयन्स मिळू शकतात आणि मग ते आपण डायमोनियम फॉस्फेट त्याचं परत बनवू शकतो. तर आम्ही खूप एक्सपेरिमेंट्स केले आणि मग अशी प्रक्रिया तयार केली आणि मग ह्याचं आपण फिक्स बेड रिॲक्टर असं पण बनवू शकतो, तसं पण बनवलं आणि त्याच्यात पण प्रयोग केले. अ, तर ह्याची प्रक्रिया अशी की ग्राइंड करायचं, थर्मल ट्रीटमेंट करायचं म्हणजे 140 डिग्री 150 डिग्री पर्यंत हीट करायचं. आता आपल्या ह्या रॉक फॉस्फेट, आपल्या ह्या डायमोनियम फॉस्फेटमधलं अमोनिया अमोनिया गेला तो आपण परत आणू शकतो. फ्लोरीन गेलं, पण आता ह्याच्यात युरेनियम तरी पण आहे. त्यामुळे मग युरेनियम काढण्यासाठी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन हे खूप लोक वापरतात. म्हणजे ही वेल नोन प्रक्रिया आहे की हे जे रॉक युरेनियमचे रॉक असतात, तर त्या रॉकमध्ये ते रॉक डायजेस्ट करतात आणि मग लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन युझिंग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असे वापरून त्याच्यातलं युरेनियम काढतात. ही वेल नोन प्रक्रिया आहे. तर ते सॉल्व्हंट आपण जर इकडे वापरलं तर आपल्याला ते युरेनियम आपल्याला ह्या ऑर्गॅनिक फेजमध्ये मिळतं आणि मग जे डायअमोनियम फॉस्फेट होतं त्याच्यामध्ये युरेनियम कंटेंट आणि फ्लोरीन कंटेंट दोन्ही खूप प्रकारे कमी होतं आणि मग ते आम्ही अनालिसिस करतो की किती टक्के आपण बाहेर काढू शकलो. असं अनालिसिस आपल्याला करता येतं. माहिती फक्त पिशवीत होतो, बाकी सगळं बघ काय काय. तर आता थोडेसे रिझल्ट दाखवतो की हे घेतलं ब्ल्यू, पिशवी. आपण हा ब्ल्यू ग्राफ बघितलात तर हा फॉस्फरस कंटेंट किती आहे, अमोनियम कंटेंट किती आहे, फ्लोराईड कंटेंट किती आहे आणि युरेनियम कंटेंट किती आहे. तर ते फ्लोराईड कंटेंट जवळजवळ 1.3% आहे. ते जर आपण नुसतंच ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये लीच केलं म्हणजे डायरेक्टली इकडे आणलं, आपण थर्मल ट्रीटमेंट नाही केली तर त्याच्यातनं काहीच बाहेर पडत नाही. म्हणजे फ्लोराईड जसंच्या तसं जवळजवळ राहतं. हेच आपण थर्मल ट्रीटमेंट केली तर हा ब्ल्यू ग्राफ आणि ग्रीन ग्राफ, तर ते जवळजवळ 30 ते 40% कमी होतं. आणि मग ह्या थर्मल ट्रीटमेंटचं झालेलं जे डायमोनियम फॉस्फेट आहे त्याचं आपण ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्टंटनी लिचिंग केलं तर त्याच्यामध्ये आपण फ्लोरीन पण जास्त जाणार नाही ऑर्गॅनिक फेजमध्ये. पण युरेनियम कंटेंट जर बघितलं तर ते लीच केलं नुसतं आणि आपण नुसतं हीट केलं तर काही फारसा फरक पडत नाही त्याच्यात. पण लीच केलं तर हीट ट्रीटमेंट केलं आणि लीच केलं
तर युरेनियम किती प्रकारे किती प्रमाणात कमी झाले ते तुम्ही बघू शकता. जवळजवळ 70 ते 80% युरेनियम आपण कमी करू शकतो. तर अशी ही प्रोसेस आम्ही अ, अ, हे आम्ही एक्सपेरिमेंट केले आणि आपण मग डायमोनियम फॉस्फेटमधनं फ्लोरीन पण काढू शकतो आणि युरेनियम आपण काढू शकतो. आता आपण जर अजून मागे गेलो, म्हणजे आपण रॉक फॉस्फेटकडे गेलो, इकडे जाऊया परत एकदा पाहिजे तर. आपण डायमोनियम फॉस्फेटमधनं काढायच्या ऐवजी आपण डायरेक्टली रॉक फॉस्फेटमधनं जर काढायला बघितलं तर ते पण आपल्याला ट्राय करता येईल, की आपण रॉक फॉस्फेटमधली प्रक्रिया अशी की पहिले ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि मग फॉस्फोरिक ॲसिड बनतं किंवा नायट्रोफॉस्फेट फर्टिलायझर बनतं. तर त्या रॉक फॉस्फेटमध्ये मेजर एलिमेंट वेगळ्या वेगळ्या कंट्रीप्रमाणे खूप बदलतात. म्हणजे आता रशियामध्ये बघितलं तर कॅल्शियम ऑक्साईड 50% असतं, Sp2O5 40% असतं, 30 ते 40% असतं. इजिप्त आणि मोरोक्कोमध्ये मोरोक्को रॉक फॉस्फेट खूप जगामध्ये लोक वापरतात. त्याच्यामध्ये 30 ते 35% असतं. थोडंसं सिलिका असतं आणि फ्लोराईड असतं. आणि आपण हे जे बाकीचे एलिमेंट्स बघितले म्हणजे युरेनियम ॲज U3O8 आणि बाकीचे रेअर अर्थ बघितले तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन 5 ते 6 हजार ppm पर्यंत असतं. रशियन रॉक फॉस्फेटमध्ये किंवा इजिप्शियन रॉक फॉस्फेटमध्ये 1000 ppm पर्यंत असतं. मोरोक्कोमध्ये जवळजवळ 400 ते 500 600 700 ppm पर्यंत असतं. असं जर वेगळं वेगळं बघितलं तर आपल्याला सुरुवातीलाच किती आहे हे आपल्याला समजतं. मग आता आपण ह्याची प्रक्रिया करू शकतो की रॉक फॉस्फेट घ्यायचं, पार्टिकल साईज छोटा करायचा, पावडर करायची. त्याच्यामध्ये एनिवे आपण मिनरल ॲसिड वापरतो, तर सल्फ्युरिक ॲसिड वापरू शकतो, नायट्रिक ॲसिड वापरू शकतो. ते एकदा झालं म्हणजे आपल्याला फॉस्फरिक ॲसिड तयार झालं. तर ते एकदा झालं की मग त्याच्यामध्ये आपण फिल्टर करायचं. जे इन्सॉल्युबल केक आहे म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड जर असेल तर हा जो सॉलिड पार्ट आहे तो जिप्सम त्याला आपण म्हणतो, फॉस्फोजिप्सम असं म्हणतो. आणि आता हे सगळं ऑर्गॅनिक हे सगळं ॲक्वियस ॲसिड फेजमध्ये आलं. मग ह्या ॲसिड फेजमध्ये आपण ॲनालिसिस करू शकतो. तर ॲसिड पहिली गोष्ट म्हणजे की याच्यातलं ॲसिड आपण घातलं तर ह्याच्यात किती डिझॉल्व्ह झालं आणि मग किती डिझॉल्व्ह झालं आणि मग त्याच्यामधून किती आपण बाहेर काढलं. ह्या लिचिंगची प्रक्रिया पुढे आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंटनी एक्स्ट्रॅक्ट करून ते आपण बघणार आहोत. तर डिझोल्युशन जर बघितलं तर सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जवळजवळ 80% डिझॉल्व्ह होतं, जे कॅल्शियम सल्फेट राहतं. नायट्रिक ॲसिडमध्ये जास्त डिझॉल्व्ह होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये पण डिझॉल्व्ह होतं. आणि युरेनियम डिझोल्युशन बघितलं तर सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कमी होतं, नायट्रिक ॲसिडमध्ये जवळजवळ सगळं डिझॉल्व्ह होतं. त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं नायट्रिक ॲसिड आपल्या नायट्रोफॉस्फेट फर्टिलायझरमध्ये ते युरेनियम येऊ शकतं. आणि हे वेगळी रेअर अर्थ एलिमेंट बघितले, युरेनियम, स्कॅन्डियम, युट्रियम, लॅन्थनम, सिरियम, निओडिमियम अशी जर बघितली तर ते आपल्याला लिचेटमध्ये म्हणजे आपल्या ह्या ॲसिड सोल्युशनमध्ये ते 100 ppm, 80 ppm, 60 ppm अशा प्रकारे आपल्याला ती मिळू शकतात. जेव्हा आपण HNO3 लीच करतो किंवा सल्फ्युरिक ॲसिडने लीच करतो किंवा HCl लीच करतो. तर सल्फ्युरिक ॲसिडने लीच केल्यावर बरेचसे सल्फेट यांचे सल्फेट सॉल्ट्स जे आहेत ते सॉल्युबल नसतात. त्याच्यामुळे ते सगळे फॉस्फोजिप्सम मध्ये जातात. आता मग आपलं लिचेट आलं, हे इकडे म्हणजे ऍसिड सोल्युशन आलं. त्या ऍसिड सोल्युशनला आपण ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्टंट बरोबर आपण रिॲक्ट करू शकतो. तर ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्टंट म्हणजे जे न्यूक्लिअर प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये डाय टू इथाइल हेक्झाइल फॉस्फरिक ऍसिड असं एक्स्ट्रॅक्टंट आहे आणि ट्रायब्युटाइल फॉस्फेट असं एक्स्ट्रॅक्टंट आहे. तर ह्याचे स्ट्रक्चर बघितले आपण तर डाय टू इथाइल हेक्झाइल फॉस्फरिक ऍसिडचं स्ट्रक्चर हे आहे. म्हणजे आपलं हे फॉस्फरिक ऍसिडचं ग्रुप आहे. तर त्याच्यात हा एस्टर झाला डाय टू इथाइल हेक्झाइल म्हणजे C8 वाला एस्टर झाला. तर ते दोन एस्टर बनवले आपण, डाय टू इथाइल हेक्झाइल म्हणजे टू इथाइल, हा टू इथाइल ग्रुप झाला आणि हेक्झाइल फॉस्फरिक ऍसिड असा हा C8 चा ग्रुप झाला. आणि हे फॉस्फरिक ऍसिड ट्रायब्युटाइल फॉस्फेट जर बघितलं तर ते फॉस्फरिक ऍसिडचा आपण ब्युटेनॉल बरोबर एस्टर बनवला आणि ट्राय एस्टर बनवला, कारण फॉस्फरिक ऍसिडमध्ये 3 एस्टर बनू शकतात. तर ट्रायब्युटाइल फॉस्फेट असं हे एक्स्ट्रॅक्टंट आहे. आणि अजून एक एक्स्ट्रॅक्टंट लोक वापरतात की ट्राय ऑक्टिल फॉस्फिन ऑक्साईड, म्हणजे फॉस्फरिक ऍसिड नसून फॉस्फिन ऑक्साईड P डबल बॉन्ड O. आणि त्याला जर आपण ऑक्टाईल ग्रुप लावले तर
त्याला आपण ट्रायऑक्टिल फॉस्फिन ऑक्साईड असं म्हणतो, म्हणजे टोपो इन शॉर्ट असं त्याला म्हणतो. तर हे ह्याला अल्काइल ग्रुप लावण्याचं कारण असं की हे फॉस्फरिक ऍसिड आहे ते वॉटर सॉल्युबल आहे, त्याच्यामुळे आपण ते ऑर्गॅनिक फेजमध्ये ते डिझॉल्व्हच होत नाही. पण ऑक्टाइल ग्रुप लावले की त्याची हायड्रोफोबिसिटी वाढते आणि मग आपल्याला ते ऑर्गॅनिक फेजमध्ये घेता येतात, आणि मग जे मिनरल्स आहेत आपले लिचेटमधले ऍसिड सोल्युशनमधले ते आपण ऑर्गॅनिक फेजमध्ये एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर डाय टू इथाइल हेक्झाइल फॉस्फरिक ऍसिड हे ह्याच्यामध्ये हा ओ एच ग्रुप आहे, म्हणजे हा ओ मायनस आणि पाण्यात घेतलं तर ओ मायनस आणि एच प्लस असा तयार होईल, म्हणजे हे ऍसिड आहे. आता ह्या ऍसिड आणि ह्याच्यातले लिचेटमधले आयन्स, म्हणजे युरेनिल आयन असेल किंवा निओडिमियम आयन असेल, ND3+ आयन असेल, तर ते ह्या H प्लस बरोबर आयन एक्सचेंज रिॲक्शन त्याची होऊ शकते. तर म्हणून ह्या डाय टू इथाइल हेक्झाइल फॉस्फरिक ऍसिड अशा एक्स्ट्रॅक्टडना लिक्विड कॅटायन एक्सचेंजर असं म्हणतात, म्हणजे हे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत आणि ते कॅटायन एक्सचेंजर म्हणून वापरता येतात, म्हणून त्यांना लिक्विड कॅटायन एक्सचेंजर असंही म्हणतात. पण आपण ट्रायब्युटाइल फॉस्फेट किंवा ट्रायऑक्टिल फॉस्फिन ऑक्साईड बघितलं तर त्यांना H+ आयन त्याच्यापासून तयार नाही होऊ शकत, तर त्याच्यामध्ये ते कॉम्प्लेक्सिंग टाईप ऑफ एक्स्ट्रॅक्टंट आहेत. त्यामुळे P डबल बॉन्ड O ऑक्सिजनवरच्या ज्या लोन पेअर आहेत त्या लोन पेअर मेटल आयन बरोबर कॉम्प्लेक्स बनवतात आणि ते एक्स्ट्रॅक्ट आपण करू शकतो इन टू द ऑर्गॅनिक फेज. तर मग आपण जर एक्स्ट्रॅक्शन बघितलं की लिचेट मधलं किती % एक्स्ट्रॅक्ट झालं, तर आपण वेगळे O/A रेशो, म्हणजे आपण जर एक्स्ट्रॅक्टंट जास्ती प्रमाणात घातलं, म्हणजे 0.36:1 किंवा 1:1 किंवा 5:1 असं जर आपण एक्स्ट्रॅक्टंट जास्ती घातलं तर ऑब्व्हियसली आपल्याला सगळी एलिमेंट जास्ती प्रमाणात एक्स्ट्रॅक्ट करता येतात. आता हे आपण सगळी जी हायर रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत, हायर मॉलिक्युलर वेट रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत, ती जवळजवळ 100% एक्स्ट्रॅक्ट झाली. सिरियम, निओडिमियम हे जवळजवळ 80 ते 90% एक्स्ट्रॅक्ट झालं. लॅन्थनम 70% एक्स्ट्रॅक्ट झालं. तर आपल्याला ही सगळी एलिमेंट्स जी उपयोगी एलिमेंट्स आहेत ती आपल्याला ऑर्गॅनिक फेजमध्ये आपण त्यांना घेऊन गेलो, आणि मग आपलं जे ऍसिड तयार झालं फॉस्फरिक, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड घातलं तर त्याला आपण फॉस्फरिक ऍसिड म्हणतो. तर त्या फॉस्फरिक ऍसिडमधनं आपली सगळी एलिमेंट्स मिनरल्स ही आपल्याला ऑर्गॅनिक फेजमध्ये घेऊन जाता येतात, आणि मग आपल्या जे रिमेनिंग फॉस्फरिक ऍसिड आहे, उरलेलं जे फॉस्फरिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये ही सगळी एलिमेंट जवळजवळ निघून जातात. म्हणजे लॅन्थनम वगैरे आपण बघितलं 70-80% निघून जातं, 20%च बाकी होतं. पण बाकीची एलिमेंट जवळजवळ आपण कम्प्लिटली 100% काढू शकतो. पण हे ऑफकोर्स हे हाय सॉल्व्हंट रेशो, म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टू ऍसिड हा रेशो जर 5 पर्यंत नेला तर. पण हा आपण पुढे कमी करू शकतो. ती स्टडी पण आम्ही केलेली आहे. ती आत्ता रिझल्ट कदाचित मी दाखवणार नाही, पण ती ऑप्टिमायझेशन ऑफ सॉल्व्हंट आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे पण आपण कमी करू शकतो. तर रिॲक्शन्स आपण जर बघितल्या तर त्या अशा असतात. हे एकच आयन दाखवतोय, युरेनिल आयन. तर युरेनिल आयन आणि हा आपला डेपा, म्हणजे डाय टू इथाइल हेक्झाइल फॉस्फरिक ऍसिड, तो आयन एक्सचेंज रेझिन म्हणून काम करतो, म्हणजे लिक्विड कॅटायन एक्सचेंजर. आणि हे कॉम्प्लेक्सिंग एजंट हे TBP किंवा टोपो ह्या दोनपैकी असतं. तर त्याचे जी कॉम्प्लेक्सेशन रिॲक्शन आहे, तर हा कॉम्प्लेक्स बनला तर तो कॉम्प्लेक्स आपण युरेनिल नायट्रेट आणि फॉस्फोरिक ऍसिड मधलं फॉस्फेट हा जो कॉम्प्लेक्स आहे, आणि कॉम्प्लेक्सेशन विथ ट्रायब्युटाइल फॉस्फेट किंवा ट्रायऑक्टिल फॉस्फिन ऑक्साईड हा आपण ऑर्गॅनिक फेजमध्ये घेऊन जाऊ शकतो, आणि तो कॅटायन एक्सचेंज म्हणून केलं म्हणून ते H+ बाहेर आलं. मग आपण ह्या रिॲक्शनचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहू शकतो की त्या मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन द ऑर्गॅनिक फेज डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन इन द ॲक्वियस फेज, H+ आयन स्क्वेअर. ऑर्गॅनिक मधलं हा एक्स्ट्रॅक्टंट रेस टू वाय ही स्टॉइकिओमेट्री झाली, आणि हा डेपा ह्याची स्टॉइकिओमेट्री. असं आपण जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिला तर हा रेशो त्याला आपण डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट असं म्हणतो, की युरेनियम इन द ऑर्गॅनिक फेज किती आहे आणि युरेनियम इन द ॲक्वियस फेज किती आहे ॲट इक्विलिब्रियम. तर तो डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट लिहिला तर तो आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिला तर हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण ह्या डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मग आता आपण वेगळी एक्सपेरिमेंट करतो की वेगळ्या pH ला एक्सपेरिमेंट करतो किंवा वेगळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ
TBP आणि टोपो आपण घेतो आणि वेगळे वेगळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ डेपा आपण घेतो, असे जर आपण एक्सपेरिमेंट केली तर आपल्याला त्यांची स्टॉइकियोमेट्री आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे किती आहे हे समजू शकतं. तर मग अशी ही एक्सपेरिमेंट आम्ही केली की फक्त प्युअर डेपा घ्यायचं सुरुवातीला आणि वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचं डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट किती आला. तर तो डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट खूप बदलतो, म्हणजे खूप फरक असतो त्याच्यामध्ये. 0.01 0.02 पासून ते 100 पर्यंत असं हा डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचा असू शकतो. म्हणजे ह्याच्यातनं आपण असं पण करू शकतो की ही एलिमेंट पटकन एक्स्ट्रॅक्ट होतील किंवा जास्त प्रमाणात एक्स्ट्रॅक्ट होतील, ही एलिमेंट प्रॅक्टिकली एक्स्ट्रॅक्ट होणारच नाहीत, असं पण आपण म्हणजे त्या वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचं आपण सिलेक्टिव्हली आपण एक 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 बाहेर काढू शकतो. आणि आपण जर ट्रायब्युटाइल फॉस्फेट घेतलं तर त्याचे डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट असे असतात, आणि आपण ह्या दोघांचं मिक्सचर घेतलं तर आता ह्याच्यात हे फॉस्फरिक ऍसिड म्हणजे डाय टू इथाइल हेक्साइल फॉस्फरिक ऍसिड हे खूप हाय कॉन्सन्ट्रेशनला घेतलंय आणि ट्रायब्युटाइल फॉस्फेट पण हे खूप हाय कॉन्सन्ट्रेशनला घेतलंय. पण नंतर ऑप्टिमाइज करत गेलं की ते लो कॉन्सन्ट्रेशन जरी घेतलं, म्हणजे 0.1 मोलार, 0.02 मोलार, 0.6 मोलार अशी जरी कॉन्सन्ट्रेशन घेतली तरी तुम्ही बघू शकता की डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट 100,000 पर्यंत जाऊ शकतो. आणि मग आपण हे सगळे एलिमेंट्स आपण पटकन एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ह्या एलिमेंटला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायला 2 टाइम्स एक्स्ट्रॅक्शन, 3 टाइम्स एक्स्ट्रॅक्शन असे असे मल्टिपल एक्स्ट्रॅक्शन आपल्याला करायला लागतील. तर प्रत्येक एलिमेंटचं आपण काढू शकतो आणि त्याचं आपण ते इक्वेशन जर बघितलं तर ते आपण लॉग फॉर्ममध्ये लिहिलं तर आपल्याला त्याची स्टॉइकियोमेट्री पण मिळते आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण मिळतो. आणि मग आपण हा असा कॉन्टूर प्लॉट काढू शकतो की कुठच्या TBP कॉन्सन्ट्रेशनला आणि कुठच्या डेपा कॉन्सन्ट्रेशनला कुठच्या एलिमेंटचा किती इक्विलिब्रियम डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट येईल हे पण आपण ह्याच्यावरनं काढू शकतो. मग त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो की डेपा किती घ्यायचं, TBP किती घ्यायचं, पर्टिक्युलर एलिमेंट एक्स्ट्रॅक्ट करायला किती कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ऑप्टिमम आहे, हे सगळं आपल्याला एक्सपेरिमेंटनी काढता येतं. आणि वेगळे वेगळे एलिमेंट जर आपण बघितले तर अ, त्याचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो त्या एलिमेंटच्या आयोनिक रेडियसशी बऱ्यापैकी कोरिलेट होतो. म्हणजे आपल्याला अ, खूप सारी एक्सपेरिमेंट करायची गरज नाही. आपल्याला ह्या कोरिलेशनवरनं आपण त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं किती इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल, किती डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट असेल, हे आपण प्रेडिक्ट पण करू शकतो. तर आता शेवटचा विषय म्हणजे आपण हे रॉक फॉस्फेटमधनं आपण हे DAP मधनं काढलं, आपण रॉक फॉस्फेटमधनं काढलं. आता अगदी थोडक्यात आपण बघू की फॉस्फोजिप्सम मधून आपण कसं बाहेर काढू. फॉस्फोजिप्सम मधनं बाहेर काढायला परत तीच प्रक्रिया की पहिले फॉस्फोजिप्सम मध्ये हे जे मिनरल्स आहेत ते सगळे सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. मग त्यांना लिक्विड फॉर्ममध्ये घेऊन येण्यासाठी नायट्रिक ऍसिडनी आपण त्यांना डायजेस्ट करतो. ते नायट्रिक ऍसिडमध्ये डायजेस्ट केलं की सगळे एलिमेंट्स आपल्या नायट्रेट फॉर्ममध्ये येतात आणि ते ॲक्वियस फेजमध्ये येतात. मग त्याला आपण सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन करू शकतो आणि मग ते ऑर्गॅनिक फेजमध्ये जाऊ शकतात. आणि हे उरलेलं फॉस्फोजिप्सम मग आपण डिस्कार्ड करू शकतो किंवा फॉस्फोजिप्समचे वेगळे वेगळे उपयोग लोक करतात आजकाल, तर त्या उपयोगासाठी वापरू शकतो आपण. तर दोनच रिझल्ट मी दाखवणार आहे की वेगळ्या वेगळ्या नायट्रिक ऍसिड कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती लीच झालं फॉस्फोजिप्सम मधलं, किती नायट्रिक ऍसिड मधून किती फिल्ट्रेटमध्ये म्हणजे नायट्रिक ऍसिड सोल्युशनमध्ये किती आलं. तर आणि वेगळे वेगळे एलिमेंट आपण तर इट्रियम बघितलं, लॅन्थनम बघितलं, सीरियम बघितलं, निओडियम बघितलं. तर जवळजवळ 50 ते 60% हे इव्हन डायल्यूट नायट्रिक ऍसिड जरी घेतलं, 0.5 मोलार जरी घेतलं, तर ते 50 ते 60% फॉस्फोजिप्सम मधनं आपल्याला ॲक्वियस फेजमध्ये म्हणजे नायट्रिक ऍसिड सोल्युशनमध्ये काढता येतं. आणि मग नायट्रिक ऍसिड सोल्युशन मधनं आल्यावर ते एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. त्यामुळे ते आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर असं फॉस्फोजिप्सम मधनं आपण ऑर्गॅनिक फेजमध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि मग एकदा ऑर्गॅनिक फेजमध्ये आलं की त्याची परत ॲक्वियस फेजमध्ये घेऊन जाणं आणि त्याचं प्रेसिपिटेट करणं अशी प्रक्रिया आहे. अगदी थोडक्यात आपण बघूया की हे एक्स्ट्रॅक्शन इक्विपमेंट आपण कसं डिझाईन करू शकतो. तर
एक्स्ट्रॅक्शन हे सगळं आता म्हणजे ऑर्गॅनिक फेजमध्ये ॲक्वियस फेजमध्ये आलं तर हा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन ही जी स्टेप आहे ऑर्गॅनिक फेजमध्ये एक्स्ट्रॅक्ट करणं ती आपण लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन कॉलममध्ये करतो आणि त्याची आम्ही लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट्स करतो. तर हा आय सी टी मधला आमचा सेटअप आहे की रोटेटिंग डिस्क कॉन्टॅक्टर त्याचाच एक भाग आहे अॅन्युलर रोटेटिंग डिस्क म्हणजे असिमेट्रिक रोटेटिंग डिस्क कॉन्टॅक्टर असा हा कॉन्टॅक्टर आहे. तर आम्ही त्याच्यात एक्सपेरिमेंट करतो की ऑर्गॅनिक फेज आपण टाकली डेपा आणि TBPचं मिक्सचर आणि ॲक्वियस फेज आपण वरून टाकलं तर त्याचं काउंटर करंट वॉशिंग होतं आणि सगळे एलिमेंट आपल्याला ऑर्गॅनिक फेजमध्ये येतात. तर आम्ही त्याचे फोटोग्राफ काढतो, त्याच्यातनं आपण ड्रॉप साईज मेजर करतो, आपण त्याचं रेसिडन्स टाइम डिस्ट्रीब्युशन काढतो, त्याच्यामध्ये आपल्याला हे किती इफेक्टिव्ह आहे ते समजतं आणि मास ट्रान्सफर कोएफिशियंट काढतो. असं एकदा हे एकदा हे पॅरामीटर समजले की आपण ते वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग कंडिशन्सला कोरिलेट करतो आणि मग त्याच्यावरनं आपल्याला मोठ्या स्केलला आपल्याला किती साईजचं इक्विपमेंट लागेल, डायमीटर किती असेल, हाईट किती असेल, त्याच्यामध्ये किती स्टेजेस असतील, किती पॉवर त्याला लागेल, हे सगळं आपण डिझाईन करू शकतो. आणि आम्ही शिवाय कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स मॉडेलिंग त्याचं करतो. तर ते कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स केल्यावर आपल्याला त्याच्यातले फ्लो पॅटर्न म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे, कुठे व्हेलॉसिटी किती आहे आणि कोणत्या कोणत्या भागामध्ये किती व्हेलॉसिटी आहे त्याच्यामुळे किती ड्रॉप्स आपण ब्रेक करू शकतो आणि किती सरफेस एरिया आपण वाढवू शकतो आणि ते ड्रॉप्स बनले तर ते कसे मूव्ह होतात हे आपण सगळं व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे आपल्याला आपण एक्सपेरिमेंट न करता आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि आपण त्याच्यात म्हणजे आपण ज्याला आजकाल खूप प्रचलित शब्द झालेला आहे डिजिटल ट्विन ज्याला म्हणतात. तर तो डिजिटल ट्विन आपण कम्प्युटरमध्ये आपण बनवू शकतो आणि मग एकदा कम्प्युटरमध्ये डिजिटल ट्विन बनला की मग आपण कम्प्युटरमध्ये त्याचे पॅरामीटर बदलू शकतो की स्पीड बदललं, डायमीटर बदलला, व्हेलॉसिटी बदलली, फ्लो रेट बदलला, रेशो बदलला. तर आपण एक्सपेरिमेंट न करता आपल्याला आपण हे सगळ्या गोष्टी प्रेडिक्ट करू शकतो आणि आपण एकदा ते प्रेडिक्ट करता आलं की आपण मोठ्या स्केलला पण आपण डिझाइन करू शकतो. तर असं हा हा एक वेगळ्या विषयावर पण आम्ही संशोधन करतो. तर समरी अशी सांगायची झाली तर खूप व्हॅल्युएबल एलिमेंट्स आहेत की जे फर्टिलायझर प्रोडक्शन प्लांटमध्ये येतात, रॉक फॉस्फेटमधनं येतात, ते आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. युरेनियम फ्लोरीन हे आपण डायमोनियम फॉस्फेटमधनं थर्मल ट्रीटमेंट आणि सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शननी काढू शकतो. रॉक फॉस्फेटमधलं जे डायजेस्ट करतो HNO3 किंवा H2SO4 मधनं ते आपण फॉस्फरिक ॲसिडमधनं काढू शकतो किंवा नायट्रोफॉस्फेट फर्टिलायझरमधनं आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि फॉस्फोजिप्सममध्ये जे उरलं ते नायट्रिक ॲसिडमध्ये लीच करून मग आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि वेगवेगळी एलिमेंट आपण बघितली किती, त्याचं डिस्ट्रीब्युशन रेशो किती, त्याचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किती, त्याची स्टॉइकियोमेट्री किती आणि हे सगळं करत असताना लिक्विड एक्स्ट्रॅक्शन हा इम्पॉर्टंट महत्त्वाचा त्याच्यातला इक्विपमेंट आहे. ते आपण एक्सपेरिमेंट्स आणि CFD सिम्युलेशननी आपण तो डिझाईन करू शकतो. तर असा हा विषय आपण आज बघितला. तर आमची जर टीम जर तुम्ही बघितली तर प्रोफेसर पुष्पितो घोष ते पूर्वी डायरेक्टर CSMC-RIचे होते. अ, तर ते एक मोठा महत्वाचा ड्रायव्हिंग फोर्स आहेत आम्हा सगळ्यांसाठी. अजूनही ते म्हणजे ICT येत नसले तरी अजूनही ते आमच्या टचमध्ये आहेत आणि अजूनही ते आम्हाला गाईड करत असतात. अ, तर असंच एक दिवशी बोलता बोलता त्यांचं संशोधन ऑलरेडी ते डायमोनियम फॉस्फेटवर वगैरे होतं आणि हेवी वॉटर बोटचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये आम्ही फॉस्फरिक ॲसिडमधनं युरेनियम बाहेर काढणं असं आम्ही बोलत होतो. तर मग असं बोलता बोलता विषय डिस्कशनमधनं असं आलं की आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे आपण वापरतो आणि फर्टिलायझर मधलं जे आहे ते आपण एकत्र जर केलं तर आपल्याला बरीच एलिमेंट्स रिकव्हर करता येतात आणि त्याच्यामुळे प्रोफेसर घोषचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या सगळ्यांमध्ये. अ, राघव सोनी हा सध्या PhD करतो जे फॉस्फरिक ॲसिडमधनं एक्स्ट्रॅक्टर डिझाईन आणि CFD सिम्युलेशन हे माझे पूर्वीचे 2 स्टुडंट करत होते. हा रविराज मास्टर स्टुडंट होता आणि काही काही आजकाल सध्याचे अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स हे जे एक्सपेरिमेंट्सला हेल्प करतात ते सगळ्या हितार्थ, क्रिश, निधी आणि मैत्रेय. तर असे हे सगळे ॲक्च्युली मी भाषण दिलं पण ॲक्च्युअली काम करणारे हे सगळे लोक आहेत
मी त्यांचा नुसता प्रवक्ता किंवा स्पोक्सपन असा आहे आजच्या दृष्टीने. तर अ, अ, आपण म्हणजे काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते डिस्कस करू शकतो. नक्की. धन्यवाद प्राध्यापक अश्विन. प्रभावी आणि खूप मोजक्या शब्दात पण अतिशय विवरणपूर्ण तुमचं व्याख्यान झालं. आणि बेस्ट टीचर अवॉर्ड मिळण्याचं एक का कारण असू शकतं यातली एक प्रचिती तुम्ही मला दिलीत. कारण ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट व्हर्च्यू. मला हे असं खूप कमी वेळा जाणवतं की एखाद्या कार्यक्रमाच्या शेवटी, व्याख्यानाच्या शेवटी आपल्या टीम बद्दल आणि आपल्या टीम वर्क बद्दल बोलतो. आणि हे खूपच एक लिडरशिपचं चांगलं उदाहरण आहे, उत्तम प्राध्यापक असल्याचं उदाहरण आहे. मला पर्सनली या ज्या विषयामध्ये तुम्ही बोललात त्यामध्ये एवढं मात्र नक्की कळलं की आपला 65% भारत देश हा कृषीप्रधान रुरल एरियामध्ये आहे. आणि अजूनही आपण आपलं कम्प्लीट कृषीमधलं पोटेन्शियल वापरलेलं नाही. दुबार त्रिबार शेती होत नाहीये आणि अजूनही आपला बळीराजा हा गरीब आणि बिलो पॉवर्टी लाईनच राहिलाय. परंतु हा जो विषय हा काही अर्थाने त्यांच्यासाठी तसंच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि त्यातले काही मौल्यवान जी मूलद्रव्य आहेत त्याचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी नक्कीच प्रभावी ठरेल. मला असं वाटतं की शाळा कॉलेजमध्ये असताना आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की नायट्रोजन आणि फॉस्फरस हे मेन मूलद्रव्य आहेत की ज्याच्यावरती खतं आणि होतं. परंतु आता कळलं की रॉक फॉस्फेट मधनं देखील युरेनियम आणि इतर रेअर मिनरल्स हे सगळे मिळू शकतात. तर याबद्दल खूप छान माहिती मिळाली. पण इतरांचे प्रश्न ऐकायच्या आधी माझा एक वैयक्तिक असा प्रश्न मला असं कुतूहलासाठी विचारावासा वाटतो की आपण युरेनियम आणि या सगळ्या गोष्टींवरती अ, परिणाम शरीरावरती पण होतो, जे तुम्ही त्याचा उल्लेख केलात की पंजाब हरियाणा या भागामध्ये कॅन्सरचे पेशंट जास्ती आहेत. तर जसं जीआय टॅग होतो तसं असं काही पुढे मागे करता येईल का की जेव्हा आपण फार्मिंग करतो तेव्हा त्यामध्ये असलेल्या खतांमधली मूलद्रव्यांचं काय मूल्यमापन आहे आणि त्याचं काही कायम स्वरूपी सामान्य माणसाला त्याची काही माहिती मिळू शकेल का की त्याला कळेल की मी हे वापरायचं का नाही वापरायचं, असं काही सस्टेनेबिलिटी काही. हो हो, म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट विषय आहे. आणि ॲटॉमिक एनर्जी हे काम करतं की रॉक फॉस्फेटमधनंच युरेनियम काढणं. आणि एकदा युरेनियम काढलं की बाकीची पण एलिमेंट्स ऑटोमॅटिक येतात. तर हे म्हणजे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने इम्पॉर्टंट विषय आहेच. म्हणजे ते जिओटॅग करून त्याच्यामध्ये किती आहे हा एक मुद्दा झाला. पण ते जाऊच न देणं आणि ते फॉस्फरिक ऍसिड मधनच काढणं, तर तो टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्लांट RCF मध्ये आपल्या इकडे होता. हेवी वॉटर बोर्ड त्याच्यावर काम करत होतं. आणि त्यांचा प्रोजेक्ट आम्ही DAE सेंटरमध्ये करत होतो. तर त्याचा आता फुल स्केल प्लांट म्हणजे 100 मीटर क्यूब पर आवर फॉस्फरिक ऍसिड मधनं युरेनियम काढणं असं कमर्शियल प्लांट तो ट्युटिकोरिन मध्ये आता सेटअप करतायत. म्हणजे ते होईल. म्हणजे एकदा ते डेमॉन्स्ट्रेट झालं आणि एकदा ते सक्सेसफुल झालं की ते रेप्लिकेट करणं वेगळ्या वेगळ्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्समध्ये सहज शक्य आहे. छान छान. उपस्थितांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. एवढं छान झालं टॉक की हो कोणाला हो. प्रश्न नाहीयेत. बिकॉज एक प्रश्न जो माझ्या मनात आला होता की जे एक्स्ट्रॅक्शन कोइफिशियंट म्हणजे 3-4 ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूडनी जो बदलतोय त्याचं कारण काय, तर त्याचंही उत्तर त्यांनी देऊन टाकलं पुढे इलेक्ट्रॉनिक रेडियस. आणि ह्या टाईपचं लाईक सिन्स आय हॅव बीन वर्किंग इन फूड, आय थिंक हा एक अप्रोच ना फूड मध्ये जे बायो अवेलेबिलिटी आणि बायो ऍक्सेसिबिलिटी आणि बायो ऍब्सॉर्बिलिटी त्याच्यात थोडासा लावला पाहिजे, असा हा फंडामेंटल की केमिकली ते कॉन्स्टिट्युअंट आहे पण बॉडी आपली घेईल की नाही. तर हा एक बेसिक केमिस्ट्रीचा अप्रोच तिथे लावता येईल. आणि हो हो मॅडम, आपण म्हणजे बायो सॉर्प्शन किंवा बायो अॅक्युम्युलेशन आपण म्हणतो. तर ते मेजर करण्याचं एक सिंपल आपण वापरतो ना, KOW म्हणजे ऑक्टेनॉल वॉटर पार्टिशन कोएफिशियंट. तर जितका ऑक्टेनॉल वॉटर पार्टिशन कोएफिशियंट जास्त तितकं त्याचं बायो अॅक्युम्युलेशन जास्त. कारण आपल्या बॉडीमध्ये ते ऑर्गॅनिक फेज म्हणजे फॅट मध्ये अॅक्युम्युलेट होतं. आणि फॅट म्हणजे आपण म्हणतो ते वी रिप्रेझेंटेड बाय ऑक्टेनॉल, म्हणून ते ऑक्टेनॉल वॉटर पार्टिशन कोएफिशियंट. आणि म्हणजे असं केलेलं आहे लोकांनी बरंच की ऑक्टेनॉल वॉटर पार्टिशन वरून त्याचं बायो अक्युम्युलेशन प्रेडिक्ट करणं
हे वेल नोन आहे. म्हणजे इन जसं आपण विट्रो म्हटलं इन विट्रो इन व्हिट्रो आपण प्रेडिक्ट करू शकतो. आणि ऑर्गॅनिक फेजमध्ये आपला डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट 10, 100, 1000 असा झाला, म्हणजे 100 ppm असेल तर त्याचं 100 पटीने जास्त झालं, म्हणजे 10,000 ppm आपल्या ऑर्गॅनिक फेजमध्ये झालं. तर ऑर्गॅनिक फेजमध्ये जसं झालं तर ते आपण आपल्या पाण्याद्वारे आपल्या शरीरात गेलं तर ते 10,000 पटीने आपल्या शरीरात बायो अक्युम्युलेशन होणार. होणार आहे त्याचं. बघा. Yes. नमस्कार. नमस्कार. हॅलो, हा मी नमस्कार, भूषण विचारा बोलतोय. प्रश्न. हा, भूषण बोलतोय. ऍक्च्युली फर्टिलायझरमुळे पॉइंट आणि नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन जे होत आहे, तर ऍक्च्युअली त्यामुळे ग्राउंड वॉटर आणि सरफेस वॉटर त्याचबरोबर सॉइल सुद्धा पोल्यूट होत आहे. तर यामध्ये युरॅनियम किती प्रमाणात असू शकते आणि ते आयडेंटिफाय करायचं असेल तर ते अँथ्रोपोजेनिक आहे की जिओजेनिक आहे, तुम्ही कसं काय शोधाल सोर्सेस? हा, तर ते अँथ्रोपोजेनिक आहे, जिओजेनिक आहे. पण अँथ्रोपोजेनिक म्हणजे आता आपल्याला पूर्वीचा रेकॉर्ड काढायला लागेल की लोक खूप फर्टिलायझर वापरायच्या आधी हा, यस. किती किती असेल, किंवा ज्या एरियामध्ये फार्मलँड नाही आहेत त्या एरियात जर सॅम्पल घेतले तर काढू शकतील. म्हणजे तो माझा विषय नाही, पण म्हणजे मी जस्ट बरोबर आहे. गेस करतोय की तसं काढू शकतो. पण जर आपण बघितलं की जर फर्टिलायझरमध्ये 100 ppm असेल तर ते शेवटी फर्टिलायझर ग्राउंड वॉटरमध्येच जाणार ना. म्हणजे फर्टिलायझर मधलं सगळं ग्राउंड वॉटरमध्येच हो, जाणार. म्हणजे डीएपी लिचिंग. डीएपी आपण टाकलं जमिनीत तर ते डीएपी पाण्यात सॉल्युबल आहे, त्याच्यामुळे ते पाण्यातच जाणार आणि ते ग्राउंड वॉटरमध्येच जाणार. आणि त्यातलं थोडंसं युरेनियम कदाचित जसं आपल्या बॉडीमध्ये बायो अक्युम्युलेशन होईल तसं ते प्लांटमध्ये पण बायो अक्युम्युलेशन होईल. आणि मग ते प्लांटचा पण आपण अनालिसिस केला पाहिजे की किती त्याच्यात बायो अक्युम्युलेट झालं. म्हणजे अशी कंट्रोल लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करणं शक्य आहे की किती प्लांटमध्ये अक्युम्युलेट झालं. हायपर अक्युमुलेशन. हो हो ऍक्च्युली थोडं बोलू का? हो, बोला ना सर. हा, मी ऍक्च्युली काय झालं की निरीला 5 वर्ष होतो रिसर्च मध्ये. तर काय होतं माहिती का, रिसर्च मध्ये असताना आपण फक्त रिसर्च ऍक्टिव्हिटीमध्येच हे सगळं अनालिसिस, सॅम्पल कलेक्शन हे सगळं करतोय. त्यानंतर मी ज्या वेळेला EI कन्सल्टन्सीज जॉईन केल्या मुंबईच्या, सर बऱ्याच कन्सल्टन्सी सोबत काम केलं, आता मी करत नाही गेल्या 4 वर्षापासून. परंतु ज्या वेळेला मी हे सगळं सॅम्पल अनालिसिस, कलेक्शन अनालिसिस त्याबरोबर इव्हन ग्राउंड मॉडेलिंग सुद्धा करायला ज्या वेळेला गेलो, त्याला असं कळलं की आमचा रिपोर्ट कधीही कोणत्याही EI रिपोर्टमध्ये सबमिट केल्या जात नाही. याचं कारण की तिथे त्या सगळं काही म्हणजे काय होतं, त्याला नॉर्मल तुम्हाला दाखवावं लागतं आणि त्यानंतर तो SSC कमिटीवाला रिपोर्ट जो आहे ते क्लिअर करतात. तर त्यामुळे हे सगळं अनालिसिस वगैरे काय एकदम म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड म्हणा, किंवा त्याला काही व्हॅल्यू राहत नाही आणि त्या एक्सपर्टलाही काही व्हॅल्यू राहत नाही. तर यामागे तुम्ही काही सांगाल का, काय फोकस कराल? नाही नाही, म्हणजे हा हा संशोधनाचा विषय आहे आणि ते संशोधन शेवटपर्यंत नेणं हा एक वेगळा विषय आहे की हो, ज्याच्यात बरेच अँगल येतात. तर ते नाही, म्हणजे मी आय डोंट ज्या थिंक. वेळेला साहेब आम्ही विलेज मध्ये जातो ना, तुम्ही जसं त्या साहेबांनी जवळकर सरांनी म्हटलं की ऍग्रिकल्चर म्हणजे फार्मर्स अजूनही गरीबच आहे, खरोखरच आहे. ज्या वेळेला आम्ही गावात जातो ना, तेव्हा आम्हाला लोक अक्षरशः बाया ज्या आहेत त्या पाया पडतात, साहेब कसंही करून चांगलं पाणी द्या हो प्यायला, कसंही केलं तरी आम्हाला पाणी पाहिजे. त्यावेळेला खरंच त्यांच्या डोळ्यातले म्हणजे अश्रू बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की आम्ही काय करू शकतो. ज्यावेळेला आम्ही MPC, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो किंवा त्यातले EI कन्सल्टन्सीज असो, यांना सांगतो, पण तो प्रत्येकाला फक्त आपला वाटा किती कशात आहे एवढंच फक्त एवढ्यातच इंटरेस्ट असतो. त्या गावकऱ्यांची म्हणजे जी प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सोडवायचे यात कोणालाही काही रस नाही आहे. हो, म्हणजे टेक्नॉलॉजी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे यस. करणं, टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्या इतकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती जरुरी आहे कदाचित. तर हो, म्हणजे मी सहमत आहे तुमच्याशी. नाही, मला इम्पॉर्टंट असं आपण जे वाटतं की आहोत ना भूषण सर, सर, आपण फक्त एक टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो. ते प्रचार आणि प्रसार करणं ही नगरसेवक म्हणा किंवा पॉलिटिशियन म्हणा किंवा जे काही आहेत पब्लिक लोक, त्यांचं काम आहे असं मला वाटतं. हा, म्हणजे भूषण सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला असं वाटतंय की याच्यामध्ये जे आपल्या अखत्यारीमध्ये आहे तेवढं आपण संशोधनाचं करू शकतो. आणि यात अजून जर का काही खरंच करण्यासारखं असेल संलग्नपणे, तर मी तुम्हाला पटवर्धन सरांच्या वतीनं सांगतो की तुम्ही त्यांची किंवा तुमची वेळ बघून ICT मध्ये नक्की या आणि प्रत्यक्ष चर्चा या विषयावर करा.
त्यातनं कदाचित काय सांगावं, एखादा चांगला प्रोजेक्ट निघेल बिलकुल जो रुरल डेव्हलपमेंटसाठी कामाचा येईल, नाही का? येस येस. आता तर सध्या मी सर रिमोट सेन्सिंगवरच काम करतो. रिमोट सेन्सिंगवरनं सॉइल क्वालिटी, सॉइल मॉइश्चर, इव्हन एअर क्वालिटी पासून तर ग्राउंड वॉटर क्वालिटी पर्यंत आम्ही अनालिसिस करतो. कारण याचं कारणच आहे की मला ज्या वेळेला कळलं की आपला डाटा जो आहे अनालिसिस केलेला हा कुठेतरी म्हणजे काय म्हणते त्याला मॅनेज होतो, त्यापेक्षा आपण रिमोट सेन्सिंगवर काम केलेलं बरं. त्यामुळे मी आता या विषयावर जरा फोकस करतो आणि रिमोट सेन्सिंगचा डाटा कोणी बदलू शकत नाही, चेंज करू शकत नाही. ठीक आहे. मला वाटतं की आपला कार्यक्रम आजचा हा अतिशय वेळेत झालाय आणि पटवर्धन सरांनी वेळेमध्येच तो केलेला आहे आणि त्यात देखील त्यांनी कुठल्याही मुद्द्यावरती बगल न घेता प्रत्येक मुद्दे छानपणे सांगितले आणि पाथ फॉरवर्ड मध्ये CFDचा वापर सिम्युलेशनसाठी कसा करता येईल, ऍक्च्युअली कसं आपल्याला व्हिजिबली दिसू शकेल, मिक्सिंग आणि या सगळ्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेस यामध्ये देखील त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. मी प्राध्यापक अश्विन पटवर्धन यांचं मराठी विज्ञान परिषद, NKCL आणि ओव्हरऑल विज्ञान गंगे या व्याख्यानमालेत आल्याबद्दल आभार मानतो. आपणा सर्व उपस्थितांचे पण आभार मानतो. हे व्याख्यान एक आठवडाभरामध्ये आमच्या संकेतस्थळावरती अपलोड होईलच व्हिडिओ. त्याच पद्धतीने मी थोडीशी पर्सनली विनंती करतो पटवर्धन सरांना की मराठी विज्ञान परिषदेचे जर का तुम्ही सभासद नसाल तर कृपया सभासद व्हा. आम्हाला तुमच्यासारखे, कारण आज खूप मराठी विज्ञान परिषद तळागाळामध्ये आमचे 60 विभाग आहेत, त्यामध्ये 3 राज्यात पसरलेले पण विभाग आहेत महाराष्ट्र सोडून. तर तिथे शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का, त्यासाठी तुम्ही जर का काही माहिती दिलीत, काही संशोधनातला आपण वापर आपल्या विभागातर्फे करू शकलो तर नक्की होईल. आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. आज आपण इथे आलात, उत्कृष्ट माहिती दिलीत आणि लवकरच मराठी विज्ञान परिषदेशी एक फॉर्मल औपचारिकरित्या पण नक्की संलग्न व्हा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि हा कार्यक्रम आज 90वे पुष्प विज्ञान गंगेचं इथे संपलाय हे जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. बाय. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. बाय.